नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्रीशाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या फणसाची खूपच टेस्टी अशी आणि चवीला खूपच अप्रतिम लागणारी अशी रेसिपी बनवणार आहोत। तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर मी ते 400 ग्राम कोवळ्या फणसाचे काप कट करून घेतलेत। शक्यतो फणसाची भाजी बनवताना कोवळ्या फणसाची करायची, त्यामुळे चवीला खूप छान लागते। तर फणसाचे काप आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तर आपले काप धुवून झालेत। तर आता कुकरमध्ये याला एक शिट्टी काढून घेणार आहोत आपण याची। एकच शिट्टी करून घ्यायची, नाहीतर जास्त शिजले तर तर शिट्टी झाली आपली एक। आता थोडा वेळ थंड झाल्यावर झाकण काढून बघूयात आपण। खूप छान असे आपले फणसाचे काप शिजलेत। तर आता आपण एक मी बटाटा घेतला आहे, त्याचे साल काढून उभे काप करून कट करून घेतले। आता आपण याला एका कढईमध्ये मी तेल टाकले। आता हे बटाट्याचे काप मी गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। फणसाच्या भाजीमध्ये बटाटा घातल्यामुळे खूपच छान अशी टेस्टी भाजी लागते। ही भाजी तुम्ही एकदा करून पहा। नॉनव्हेज खाणारे नॉनव्हेज खायचं विसरून जातील अशी चिकन सारखी टेस्टी अशी ही भाजी लागते। तर बघू शकते आपले बटाट्याला मस्त ब्राऊन कलर असा गोल्डन आला आहे। तर यामध्ये आता आपण हे फणसाचे काप पण फ्राय करून घेणार आहोत। फणसाचे काप पण गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतल्यामुळे भाजीची चव अगदी अप्रतिम अशी लागते। तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर यामध्ये आता मी खडे मसाले टाकले, जिरे, तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी टाकले। आता बारीक चिरलेला कांदा आपण टाकून घेऊयात यामध्ये मस्त, आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत याला आपण भाजून घेणार आहोत। तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले आणि 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर याच्यात आपण वाटण तयार करून घेणार आहोत। तर वाटण आपले तयार करून झाले। तोपर्यंत आपला कांदा पण मस्त ब्राऊन गोल्डन असा कलर आला आहे।
यामध्ये आता आपण लाल तिखट, हळदी पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला टाकूयात. परत एकदा मसाले मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊयात. चवीनुसार यामध्ये आता आपण मीठ टाकूयात आणि मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर आता हे मसाला आपण तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत आणि यामध्ये थोडं गरम पाणी ॲड करूयात. आणि यामध्ये आता आपण थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. तर बघू शकताय मसाला आपला खूप छान असा भाजून निघालाय. तर यामध्ये मी 1 चमचा फ्रेश क्रीम घातले. आता यामध्ये आपण आणखीन थोडे गरम पाणी टाकूयात. तर उकळी आले आहे, बघू शकताय. यामध्ये आता आपण बटाटे आणि फणसाचे काप टाकून घेऊयात. तर बघू शकताय आपली रेसिपी तयार झाली आहे. आता याच्यावरती आपण झाकून ठेवूया आणि परत एक वाफ काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी करून पहा. वरून थोडी कोथिंबीर टाकूयात. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी कच्च्या फणसाची भाजी केली तर चिकन खाणारे पण विसरून जातील. अगदी नॉनव्हेज सारखी लागणारी भाजी आहे.